गोलंदाजीसाठी अवेलेबल असतील गौरव नावाचे गोलंदाज। गौरव खऱ्या अर्थाने गौरवशाली कामगिरी करतील का, सर्वांसमोरचा फार महत्त्वाचा प्रश्न। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये थोडंसं इथे मात्र खेळपट्टीची चाचपणी करत असताना गौरव नावाचा गोलंदाज आपण पाहतो, रनवे स्वतःचा पाहतो कशा पद्धतीने इथे मात्र असेल आणि या सर्व गोष्टींना निश्चितच मनामध्ये साठवून पुन्हा एकदा त्याला तयार व्हावं लागेल। क्रमांक 1 चे षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत आंबेड संघाकडून गौरव आणि फलंदाजीसाठी तयार असतील अर्जुन आणि प्रकाश फलंदाजीसाठी तयार आहेत। खरं तर आंबेड संघाकडून गोलंदाजीसाठी तयार आहे शिवळे संघाकडून गौरव। यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पहिला आपण चेंडू खेळत असताना फार मोठ्या अडचणींना सामोरं करावं लागलं इथे मात्र फलंदाजांना। एक धाव तरी सुद्धा या धावपलकावर जोडली गेली। अर्जुन याच्या माध्यमातून ही धावपलकावर जोडली गेली आणि या धावपलकाचा श्रीगणेश झालेला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। गौरव पुन्हा एकदा तयार होतोय हायवे एंड कडून गोलंदाजीसाठी। यावेळेचा चेंडू अँगल झाला होता, निश्चितच आपण पाहिला उजव्या यष्टीच्या बाहेर संपर्क चेंडू फळीचा आला, एकदा पूर्ण असेल दुसरीसाठी यावेळेस निघाले। पाहता पाहता 2 धावा इथे मात्र या धावपलकावर लावलेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या। या 2 धावाच्या मदतीने धावपलक 2 ने वाढत असताना त्रिगुणात्मक 3 धावा यावेळेस या धावपलकावर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेट निश्चितच बहरत चाललेला आहे, त्यात बदल होत चाललेला क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेचा चेंडू चांगला आहे, फुलर लेनचा चेंडू आहे, फक्त आणि फक्त रक्षात्मक पद्धतीने खेळला, एक धाव इथे या धावपलकावर जोडली गेली। क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सोनूजी चव्हाण आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन खऱ्या अर्थाने स्थानापन्न व्हायचं आहे आणि इथे बसून चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद आपण या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे। गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा गौरव, आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे। यावेळेचा चेंडू रिव्हर्स इथे मात्र अटेम्प्ट केला होता, चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीचे प्रश्न इकडे मात्र विचारले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून। हा गोखणारी गोलंदाजी होते, भेदक गोलंदाजी, टिचून मारा आपण पाहतो आणि असे काहीतरी प्रयत्न खऱ्या अर्थाने करावे लागतील। फलंदाजाची सोच चांगली होती, एक्झिक्युशन चांगलं राहिलं नव्हतं। यावेळेचा चेंडू फुलर लेनचा आहे, वाईड यॉर्कर आहे। खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचे जे चेंडू टाकत असताना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बरेच गोलंदाज निश्चितच आपण पाहत असतो आणि या मैदानाच्या आतमध्ये असा हा चेंडू इथे मात्र फेकला गेला। निर्धाव चेंडूची सांगता गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून यावेळेस डीप थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल। 4 धाबांसाठीचा अप्रतिम फटका, चौकार। सुरुवात झाली मित्रांनो, आपण पाहिलं होतं आजच्या दिवसातील पहिला सामना कोल्टन आणि पार्थली या 2 संघांदरम्यान पहिला सामना खेळवला गेला, तिथे मात्र कोल्टन संघाने बाजी मारली। दुसऱ्या संघामध्ये आपण पाहिला डेनोली वर्सेस वडवली या 2 संघांमध्ये सामना झाला, त्यामध्ये वडवली संघाने बाजी मारली। तिसरा सामना या अगोदर निश्चितच आपल्या भेटीला आलेला होता नडई वर्सेस कोरावळे या 2 संघांदरम्यान, त्यामध्ये नडई संघाने बाजी मारली आणि चौथा सामना पहिल्या फेरीतील इथे मात्र सुरू असताना दुसऱ्या फेरीला निश्चितच या सामन्यानंतर सुरुवात होईल। विनंती असेल ती म्हणजे कोल्टन आणि त्यांच्या साथीने निश्चितच धडकेबाज वडवली संघाला आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी स्वतःला तयार ठेवायचंय। नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय। आमचे परम मित्र शिवळेचे रवीजी पवार आपण निश्चितच क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात। रवी पवार सर खऱ्या अर्थाने आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि इथे बसून आपण सुरू असलेल्या सामन्याचा आनंद घ्या। पहिलं षटक संपलं होतं, गौरवशाली कामगिरी खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे केली होती। बऱ्याचदा माणसाचं जे नाव असतं ना त्याच्या विपरीत निश्चितच आपला स्वभाव निश्चितच पाहायला मिळतो। इथे मात्र आपल्या नावाला निश्चितच जागले असं म्हणायला हरकत नाही। गौरव नावाचा गोलंदाज 8 धावा त्याने धावपलकावर निश्चितच खर्च केल्या। दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर तळ धरून उभे आहेत, ही निश्चितच जमेची बाजू असेल। लोअर फुलटो असे चेंडूला वळवले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, हा झेल सुटला, मौका भी दिया और चौका भी दिया, चौकार।
उघडा डोळे बघा नीट, हा चौकार होता. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू निश्चितच सीमारेषेच्या वरून गेलेला आपण पाहिला. हा चौकार आला. धावफलक 4 ने वाढत असताना आपण यावेळेस पाहू शकाल धावफलकावर धावा आहेत 12. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना दिनेशाला आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. यावेळेस बॅकफुटला येऊन चेंडूला निश्चितच बॅकफुट पंच केलेलं आहे. एक धाव निश्चितच असेल, दुसरीसाठी जातील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि यावेळेस 2 धावा घेऊन यापासून निश्चितच तरी सुद्धा रोखू शकले नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा या धावफलकावर जोडल्या जातील. 14 धावा यावेळेस धावफलकावर असतील. यस, योगेश बांगर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला बॅकफुटला येऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहू शकाल. याही वेळेस 2 बाउन्सेस ओव्हर दी रो, चौकार. असेल तर त्याच्याकडे अतिरिक्त गती हवी आहे. ती गती या गोलंदाजाकडे नाहीये आणि म्हणून फलंदाज निश्चितच चांगल्या पद्धतीने चेंडूला शेवटपर्यंत वॉच करतात, चेंडूफळीचा संपर्क आणतात आणि सर्कलच्या डोक्यावरून मारण्यामध्ये सक्सेसफुल ठरतात. हा ही चौकार. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू चांगला. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोड्या फार फरकाने आतल्या अंगाला वळलेला आणि पडल्यानंतर निश्चितच अतिरिक्त बाउन्स इथे मात्र घेतला. इथे यावेळेस फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नव्हतं. या सामन्यातील हे दुसरं षटक सुरू. या सत्रातील दुसरं षटक. आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले दिनीशच्या विरोधात. यावेळेस फटका चांगला, यावेळेस फटका चांगला आणि धावाही चांगल्या. 1 बाउन्स ओव्हर दी रो, 4 रन्स. बदललं आणि इतर सेलिब्रेशन ज्या पद्धतीने होतात त्यामध्ये बदलाव आलेला निश्चित पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळची लग्न ना अलीकडची लग्न यामध्ये जमीन आसमान तफावत आहे. या गोष्टीवर न बोललेलं बरं. गोलंदाज तयार असतील दिनेश. यावेळेस स्टेप आउट झाले. फटका सजवलाय, फटका फसलाय. खऱ्या अर्थाने झेल होईल का? यस, इट इज वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. विकेट गोज डाऊन. तडी बाद. एकदा मला सिद्ध झाला की प्रसिद्ध निश्चितच होत असतो. 22 धावा धावफलकावर आलेले आहेत. नेल्सन फिगर धावफलकावर लागलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मैदानातून बाहेर येताना फलंदाज आपण पाहिलेत आकाश प्रकाश साहिल दळवी यांच्यासाठी खुशखबर आहे. एखादा झेल जर तुम्ही टिपला तर निश्चितच 200 रुपयाचा कॅश प्राइज रवी पवार यांच्याकडून असेल आणि हे उत्तेजन आहे, हे मोटिवेशन आहे. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे आपल्या संघावरचं आणि त्यांना निश्चितच पाठराखण करत असताना अशा पद्धतीचे मान्यवर व्यासपीठावर असले की खऱ्या अर्थाने खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला होतो. आपल्या संघाचा 22 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. पाहायचं यानंतरचा क्रमांक 3चं षटक गोलंदाजीच्या मार्गावर घेऊन येत असताना गौरवला आणलं जातं की नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. गौरव पवार क्रमांक 3चं षटक आहे. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आता मात्र शिथिल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आता मात्र तैनात आहेत. चौकार आणि षटकारांची निश्चितच आतिषबाजी रोखण्यासाठी 22 धावा धावफलकावर आहेत. गौरव यावेळेस लोअर फुल टॉस आहे. चेंडूला वळवला पाहिजे. डीप मधून क्षेत्ररक्षकाला संधी आहे. संधीचं सोनं केलं जात नाही. घ्या कॅच आणि जिंका मॅच अशा पद्धतीने निश्चितच म्हटलं जातं. कॅचेस विन्स मॅचेस असंही म्हटलं जातं. इथे मात्र त्या गोष्टीला बगल दिली गेली. मित्रांनो संधी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस येणार नाही. तुमचं दार तिथे मात्र नॉक करणार नाही. नियती खऱ्या अर्थाने कधी तुमची संधी काढून घेईल आणि तुम्हाला कधी संधी देईल हे माहित नाही. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं झालं पाहिजे. गोलंदाज गौरव तयार.
इथे चेंडू अँग्युलर होऊन येतोय, यावेळेस बीट झाले टेस्टी रक्षक, बीट झाले बाळामते, चेंडू सरळ इकडे मात्र येतोय डीप थर्ड मॅन रिजन, सीमारेषा ओलांडत असताना हा अप्रतिम चौकार. नंबर, परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने तो जरी फक्त आणि फक्त नंबर असेल तरी शरीरावर त्याचा बराचसा परिणाम झालेला असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे परम मित्र बाळामते यांचा जो प्रयत्न राहिलाय ना, पूर्वीचे बाळामते असते तर चेंडूची काय मजाल होती इथे मात्र सीमारेषा गाठण्याची, परंतु आता मात्र ते झालंय. परंतु निश्चितच आपल्या संघाला पाठराखण करत असताना ते उभे असले की संघ पूर्ण आहे असं वाटतो. यावेळेस हा चेंडू फुलर लेनचा आहे. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला अडवला जातो, फेकी केली जाते आणि एक धाव या धावपलकावर आलेली आपल्याला पाहायला मिळेल. धावपलक पुढे सरकत असताना यावेळेस धावपलकावर धावा झालेले ते 29 धावा धावपलकावर आहेत विथ दी लॉस ऑफ 1 विकेट. प्रकाश या अगोदर बाद झाले होते, चांगली फलंदाजी त्यांची राहिली होती. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू चांगला आहे, जो अँगल तयार होतो ना हा अँगल अतिशय अप्रतिम आहे. परंतु यावेळेस राऊंड द विकेटनी गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजी करतो तुमच्याकडे अचूकता असणं फार गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये गौरव पवार याच्या माध्यमातून ही अचूकता मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. प्रेसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार. दुधारी आश्रयत मात्र बाहेर काढलाय. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाने खऱ्या अर्थाने स्वतःला सावरलं. सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याची संधी आहे, परंतु त्यानंतर पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं झालं, स्वतःला आवरलं सावरलं, एकही धाव धावपलकावर आली नाही आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झालेली आपण पाहू शकलात. 29 धावा धावपलकावर असताना गौरवला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. हे तिसरं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जातं. यावेळेचा चेंडू आहे, पंचांना लाईन यावेळेस पाहावी लागते. पंच स्थिर आहे, टच ते मस झाले नाहीत. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे आणि त्याच्यावर कोणाचंही अतिक्रमण मित्रांनो चालत नाही. यावेळेस हा चेंडू व्हॅलिड ठरवला गेलेला आणि तिसऱ्या षटकाची इथे मात्र समाप्ती झाली. एकूण 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं धावपलकावर धावा आहेत 9.33 च्या सरासरीने 29 धावा निश्चितच या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि उर्वरित 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल हे पाहणं निश्चितच खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. योगेशजी बांगर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हॅलो, महेशजी बांगर इथे मात्र पाठीराख्यांमध्ये उपस्थित नाहीत आणि म्हणून त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय योगेश इकडे मात्र आलेले आहेत. पाण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, ड्रिंक्स अवेलेबल असतील. विनंती आहे 12व्या खेळाडूंना आपण ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. चला, चौथा षटक जोपर्यंत सुरू असेल इन बिटवीन ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल आहे तोपर्यंत जाऊया. डीजेच्या माध्यमातून सुरेल संगीत ऐकूया. चला, 3 षटकांचा खेळ संपलाय. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक त्याचबरोबर युट्यूब वाहिनीद्वारे जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं समालोचक मी सुनील शेळके सहर्ष मनोभावक स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये आयु एकविरा चषक काटेकर 2022 हे आयोजन. मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक यानंतर सुरू केलं जाईल. गोलंदाज विकी. फुलटॉस आहे. यावेळेस 8व्या बॅटने खेळण्यामध्ये सक्सेसफुल ठरले नव्हते. वॉज द बॉलर सेट. इथे मात्र चेंडू प्लेस केलेला आहे आणि या अगोदर खऱ्या अर्थाने एक विषय छेडला गेलेला होता. तुम्ही कशा पद्धतीचे फटके खेळता यापेक्षा रवी ते फटके तुम्ही कसे प्लेस करता याला फार महत्व आहे. फटका खेळत असताना खाली क्षेत्र निवडणं कधी चांगलं आहे. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट तिकडे मात्र आपल्याला मिळत असतो. गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असताना विकी नावाचा गोलंदाज. दुधारी अस्त्र यावेळेस बाहेर काढलेला आहे. बऱ्याचदा असे फटके खेळत असताना गोलंदाजाचं काम सोपं केलं जातं असं मला रवी वाटतं. कारण अगोदरच तुम्ही तुमचा स्टान्स चेंज कराल तर अलीकडचं क्रिकेट हे अतिशय प्रगत क्रिकेट आहे. प्रत्येक गोष्ट इथे मात्र अतिशय चाचपून केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेच करत असताना आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता झाली.
यावेळी शफल क्रॉस झाले. पहिला जो फटका होता मला असं वाटतं कन्याकुमारीकडे खेळायचा होता, तर दुसरा फटका काश्मीरकडे खेळायचा होता. दोन्ही फटक्यांमध्ये अपयश या फलंदाजाला आलाय असं म्हणायला हरकत नाही. या बरोबरच हे दोन चेंडू लागोपाठचे निश्चितच निर्धाव झालेले आपण पाहू शकाल आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थाने विकीकडे तितकी गती नाही, परंतु निश्चितच असं म्हणतात ना. यानंतर बोलू. यावेळेस निश्चितच लोअर फुटबॉलचा चेंडू एक क्षेत्ररक्षण इथे मात्र शरीराच्या सहाय्याने चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि क्षेत्ररक्षण करत असताना अलॉंग द कार्पेट ज्या वेळेस तुमच्याकडे चेंडू येईल ना त्यावेळेस हातांच्या बरोबर तुमचं शरीर पण त्या चेंडूच्या मागे असलं पाहिजे. म्हणजे चेंडू अडवण्यामध्ये तुम्ही असमर्थ ठरला असेल तरी शरीराच्या निश्चितच प्रतिबंधाने तो चेंडू तिकडे मात्र अडवला जातो. धावपलकावर निश्चितच एक धाव अंकित केली जाईल. 31 धावा या धावपलकावर लागल्या जातील. ज्याच्याकडे गती नाही ना त्याच्याकडे चांगला अचूक टप्पा असला पाहिजे. वाणात नाही तर गुणात निश्चितच आपण म्हणतो ना त्या पद्धतीने. यावेळेचा चेंडू उजव्या एसटीला सोडून जाणार आहे, फारसा सोडून गेला आणि यावेळेस पंच निश्चितच दोन्ही हात समांतर करतात. खेळाडू कक्षाला त्याचबरोबर व्यासपीठाला विनंती आहे अधिकचा सपोर्ट शिवळे संघासाठी जरूर आहे. अधिकचा गदारोळ तुम्ही करू नका, थोडी शांती ठेवा. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करताना विकी याला पण पाहू शकाल. धावपलकर धाबा आहेत 32. योगेश कडून विकीसाठी दोन चेंडू निर्धाव जर टाकले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज इथे मात्र तुमच्यासाठी लागूच असेल कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. देणारे निश्चितच इथे मात्र तयार आहेत. यावेळेस अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. गडी बाद झाला क्रमांक 2चा फलंदाजी करत असणाऱ्या आंबेपाडा या संघाचा. विकी नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार असताना निश्चितच आपण पाहिलं कशा पद्धतीचं षटक त्याच्या माध्यमातून इथे मात्र हाताळलं जात आहे. आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी त्याने केलेली आहे, धावा दिलेले आहेत फक्त आणि फक्त 3. एक महत्वाचा गडी इथे मात्र देवीदासच्या रूपाने त्याने बाद केलाय असं म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन अजून तयार आहे आणि दिगंबर रेड्डी. ही दोन्ही नावं आहेत ना फार महत्वाची आहेत आंबेडपाडा संघासाठी. आणि अर्जुन म्हटलं तर ज्याला फक्त आणि फक्त निश्चितच माशाचा डोळा दिसतो असा अर्जुन मैदानाच्या आतमध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि दिगंबर म्हटल्यानंतर काय गुरुदत्त दिगंबर आपल्याला आठवतात. पाहायचंय नावांप्रमाणे खेळ होईल का. यावेळेचा चेंडू समोर इथे मात्र टेबला गेला आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र लागू झालं योगेशच्या माध्यमातून विकी नावाच्या गुलंदाजाला. हे षटक मित्रांनो इथे मात्र संपलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि हे 200 रुपयाचा कॅश प्राइज लगेचच जमा करायचं आहे. खऱ्या अर्थाने शब्द तोंडातून बाहेर निघतो न निघतो तर कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालं पाहिजे निश्चितच. आणि झेलसाठी जे 100 म्हणजे 300 रुपये इथे मात्र दिले गेले पाहिजेत. आणि यस खिशातून हात बाहेर आलाय त्याच्याबरोबर निश्चितच मला असं वाटतं फार मोठा बंडल बाहेर आलाय आणि तो सर्व संपला पाहिजे. ही 2 सत्र संपण्याच्या आतमध्ये फार मोठं पाठबळ आहे खऱ्या अर्थाने शिवळे संघासाठी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. यस आणि देणाऱ्याचे हात जर तुम्ही मागितले तरी देणारा तयार आहे. माहिती पोहोचते आता संपलेल्या शिवळे प्रीमियर लीग मध्ये मला असं वाटतं फायनलच्या सामन्यामध्ये सर्वात जास्त एका गोष्टीची चर्चा राहिली. खर्च झाला म्हणजे चर्चा होणारच. 11,000 रुपये योगेशच्या माध्यमातून संपले गेले होते अशी माहिती मला मिळते आणि तुझंही कौतुक असेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना तुम्हाला घेऊन जाईल. यावेळेस क्रमांक 5 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन तयार असतील साहिल दलवी नावाचे गोलंदाज. मला असं वाटतं गौरवने 2 षटकं हाताळली होती बरोबर आणि म्हणून साहिल नावाचा गोलंदाजाकडे त्यांना जावं लागतं. क्रमांक 5 षटक मैदानाच्या आतमध्ये. यानंतर अर्जुन आणि दिगंबर नावाचे 2 फलंदाज तयार आहेत. 32 धावा धावपलकर आहेत. साहिलच्या प्रत्येक विकेटसाठी प्रशांत त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. हॅलो साहिलांचा पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया किती धावा भेटतायत त्या आंबेड संघाला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मयूर यांचं. योगेश बांगर याचकडून सुनील शेलके कॉम्प्युटर करतात आमचे डोंगरगावचे मित्र. यांना 200 रुपयाचं पारितोषिक. जगदीश भाग्यवंत यांना विनंती आहे 200 रुपयाचं पारितोषिक सुनील शेलके यांना द्यावे. साहिल यांचा पुढील चेंडू. साहिल उर्फ नानो आक्रमक अशी गोलंदाजी आहे साहिल यांची. सुंदर असा निर्धाव चेंडू. पाहूया कॅचचा अपील करताना पंचा निर्णय. 200 रुपये लागू झाले साहिल देवी यांच्या खात्यामध्ये.
साहिल यांना योगेश बांगर प्रशांत पवार यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक 400 रुपये जमा झालेले आहेत खात्यामध्ये. फलंदाज प्रशांत पवार याच्याकडून 200 रुपये. मला वाटतं प्रशांत पवार शिवला प्रीमियर लीग मध्ये होणार होते आणि त्याच्या संघाचा एक खेळाडू साहिल उर्फ नानो आक्रमक अशी गोलंदाजी जीव ओवाळून टाकलेला आहे प्रशांत पवार यांनी. आंबेड संघाचा फलंदाजाचं नाव प्लीज. साहिल हॅट्रिक घेतली 551 रुपयाचं पारितोषिक. योगेश बांगर 1000 रुपये. फलंदाज त्रिंबक. धन्यवाद रवी पवार, निश्चितच चांगलं सहकार्य तुमचं आहे आणि अपेक्षित असेल पुन्हा एकदा. आणि धन्यवाद योगेश बांगर आपलं सुद्धा, ज्या पद्धतीने तुम्ही निश्चितच आम्हालाही उत्तेजना दिली. यावेळेचा चेंडू चांगला आहे, त्यावरचा फटका सुद्धा चांगला आहे, झेलही चांगला आहे, तिन्ही गोष्टी चांगल्या. फलंदाज बाद. साहिल महिलांचं तेवढं चांगलं असं झेल. साहिल बक्षिसांचा वर्षाव तुमच्यावर. हॅट्रिक घेतली 551 रुपयाचं पारितोषिक संजय काळे याचकडनं साहिल यांच्यासाठी. सोनी चव्हाण याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. साहिल पैशाचा बक्षिसांचा वर्षाव तुझ्यासाठी. पाहूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मोठा साहिलच्या रूपाने होत आहे का पाहायला भेटेल. 1000 रुपयाचा पारितोषिक योगेश बांगर याचकडनं. साहिल एक विकेट बाकी आहे तुम्हाला या बक्षिसासाठी जवळ घेण्यासाठी. साहिल यांचा पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करतात साहिल. तितकेच चांगले विकेट किपर आहेत ते आमचे प्रदीप शिरोशे, बाळामते, विनायक पवार, दिनेश कर्णधार विकी जांभळे. साहिल यांचा पुढील चेंडू सुंदर असा मारलेला फटका. पाहूया किती धावा भेटतात त्या. 4 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आंबेड संघ धावसंख्या 38. गोलंदाज साहिल. साहिल यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. हॅट्रिकची चान्स होती ती साहिल यांना. साहिल यांचा पुढील चेंडू. फलंदाज निर्धाव चेंडू. फलंदाजांना काही समजलं नाही. षटक संपलेलं आहे. 5 षटकामध्ये 38 धावा केल्या. 39 धावांचा पाठलाग करायचे ते शिवळे संघाला. शिवळे संघाकडे बाळामते सारखे फलंदाज आहेत, वयाने म्हातारे झालेत. म्हणजे म्हणतात ना, वाघ जरी म्हातारा झाला तरी आपली जिद्द सोडत नाही, तसा बाळामते ग्राउंडच्या बाहेर मास्क लावून येत आहेत. कारण सध्या कोरोना चालू आहे. या कोरोनामध्ये मॅच टॉवरची जिद्द ठेवली ती आमचे जगदीश भाग्यवंत, सतीश भाग्यवंत, टॉस का बॉस असे जगदीश आणि सतीश. 39 रन्स विन द शिवळा टीम. साहिल आपलं बक्षीस आलेलं आहे, कृपया मॅच झाल्यानंतर बक्षीस घेऊन जा. मयूर चव्हाण सुंदर अशी कॅच घेतली. विनायक पवार यांना आज काही चेंडू दिसले नाही, 2 झेल सोडल्या. त्या 2 झेलसाठी योगेश बांगरे 200 रुपयाचा पारितोषिक विनायक यांच्यासाठी. फलंदाज तयार ठेवा शिवळा संघाने. सुनील सर, आपण जरा कॉमेंट्री करा प्लीज. धन्यवाद रवीजी पवार, निश्चित चांगलं समालोचन तुमचं इथे मात्र आम्हाला ऐकायला मिळतं. धडाकेबाज वडवली आणि त्यांच्या विरोधात कोल्टन असा यानंतरचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. आणि विनंती आहे, मला असं वाटतं कोल्टन संघाचे संघनायक माझ्यापर्यंत पोहोचलेत आणि धडाकेबाज वडवली संघाचे प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. आणि या 2 संघांदरम्यान निर्धारित 4 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची. या नाणेफेकीसाठी रवीजी पवार, त्याचबरोबर
संजय काळे, त्याचबरोबर प्रशांतजी, त्याचबरोबर योगेश बांगर, संपूर्ण शिवळा गेला तरी हरकत नाही. यस, जा नाणेफेक करून घ्या. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण यानंतर पाहू शकाल. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती काय गोलंदाजी राहिले मित्रांनो. गौरवने निश्चितच फार प्रभावित केलं, गौरवशाली कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विकी यांनी काय गोलंदाजी केली. आणि गोलंदाजी खऱ्या अर्थाने सर्वच गोलंदाजी त्यांची चांगली राहिली. दिनेशचा जर अपवाद वगळला तर गोलंदाजी फार चांगली केली शिवळे संघाने. आणि त्याच्या जोरावर लो टोटल निश्चितच त्यांच्या समोर आहे या सामन्यामध्ये. मला असं वाटतं 38 धावा धावपळ करत 39 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीचे 2 फलंदाज इथे मात्र पाठवून द्यायचे. चला नाणेफेक इथे मात्र आपण करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना निर्धारित 4 षटकांचा सामना. मुरुडबाड तालुक्यातील 2 दिग्गज संघ, मातब्बर संघ एकमेकांसमोर आव्हान उभं करताना पाहायला मिळतील. वडवली वर्सेस कोलटण. कोलटण संघाचे संघनायक आपण कुठे आहात? एवढा वेळ तर आपण चला जा मग समोर. चला, वडवली संघाचे संघ प्रतिनिधी, संघ कर्णधार सतीश शेळके, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. यस, वेळ वाचवण्यासाठी मला असं वाटतं बाईकवर आता तुम्हाला यावं लागलेत. काही गोष्टी वेळेवर समजतात, काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर समजतात. हरकत नाही. या फलंदाजीसाठी निश्चितच आपण यानंतर पाहू शकाल बाळा आणि त्याच्या साथीने गौरव. ज्यांनी गोलंदाजी फार चांगली होती ती केली होती तो गौरव फलंदाजीसाठी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी योगेश बांगर यांच्याकडून 100 100 रुपयाचं निश्चितच तिकडे मात्र पारितोषिक असेल. आताचा हा सामना आहे मित्रांनो. किती रंगतदार अवस्था इथे मात्र सामन्याला प्राप्त करून दिले पाठीरेखाने. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा होतो त्यापेक्षा सपोर्ट फार चांगला आहे इथे मात्र शिवळे संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. कुणाल नावाचा गोलंदाज गौरवसाठी. पहिला चेंडू शपल क्रॉस होऊन काढून काढायचा. चेंडू फैचा कोणता संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थाने थोडा खाली राहिला. ज्या पद्धतीने इथे मात्र बाउन्स एक्सपेक्ट होता फलंदाज गौरव याला, त्या पद्धतीचा बाउन्स तिकडे मात्र मिळाला नव्हता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजीला इथे मात्र सुरुवात केली. ही सुरुवात टिकून ठेवावी लागेल. हे चॅलेंज आहे त्याच्या समोरचा गोलंदाज तयार. इथे शपल क्रॉस झाले. चेंडूला फेकून दिलेले यावेळेस डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आपण नाणेफेक झालेली मित्रांनो पाहू शकता. आणि निश्चितच विनंती असेल पंचांनी सामना थोडासा स्थगित करायचा आहे. आपण टॉस कव्हर करतोय तोपर्यंत चेंडू येईल. आणि रवी पवार त्याचबरोबर संजय काळे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. वडोली संघाने नाणेफेक जिंकले. सॉरी, कोलटण संघाने. आपण निर्णय सांगावा. चला सामना आता सुरू करायचा. यस कॅमेरामन आपण ते कॅच करा. मैदानाच्या आतमध्ये चला कॅमेरामन. दांडीगुल गडीबाद. विकेट गोस डाऊन. आपली ही निश्चितच उपस्थिती आलेली आहे. समोरच्या मंडपामध्ये तुम्ही उपस्थित आहात. दोन्ही हात कटेवर ठेवू नका. व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. खऱ्या अर्थाने शिवळे संघांना अजून पारितोषिकांची गरज आहे. या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आणि इथे आपण पाहिलं
निश्चितच गौरव बाद झालेले आहेत आणि बाळा आणि त्याच्या साथीने स्वप्नील नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा सामना 3 षटकामध्ये जर संपला तर योगेश यांच्याकडून अतिरिक्त 1000 रुपयाचा बोनस तिथे मात्र संपूर्ण संघासाठी दिला जाईल. योगेश बांगर ऑन फायर असे म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालेला आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कुणाल 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करत असताना पहिल्या फेरीतील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. शिवळे वर्सेस आंबेळेपाडा या दोन संघांदरम्यान पहिलं सत्र संपलं होतं. 38 धावा धावपलकर होत्या. 39 लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र एक फलंदाज आतापर्यंत गौरव बाद झालेत. बाळा आणि स्वप्नील त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. बॉलर इज गेटिंग रेडी. यावेळेचा फटका चांगला आहे. आर पार षटकार. कॅश प्राइज आहे आणि निश्चितच सलग 3 षटकारांसाठी प्रशांत यांच्याकडून 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी योगेश यांच्याकडून 100 रुपये. पाहायचंय आता किती षटकार मैदानाच्या आतमध्ये ते मात्र लावले जातील. गुणसंख्या लेखकाला विनंती आहे आपण षटकार जरा जपून लिहायचे. 2-4 जास्त लिहिले तरी हरकत नाही. गोलंदाज तयार. यावेळेचा फटका सुद्धा चांगला आहे की फसलाय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तयार आहेत. अप्रतिमरित्या झेल टिपला जातो. वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. माझे परममित्र महेशजी बांगर शिवळे निश्चितच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आपल्या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. व्यासपीठाकडे यायचंय. तुमचं आई एकविरा चषक काटेगर 2022च्या पर्वात सस्नेह मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये ऑल इज वेल निश्चितच आहे. कधी निश्चितच परिस्थिती विपरीत जाते, कधी परिस्थिती आपल्या बाजूला येते. एक मोठा फटका षटकार आला होता त्यानंतर गडी बाद झाला. यस वेलकम महेश. गोलंदाज तयार. This time what will happen? A shot of good length and this is dot delivery. There was the attempt of connection, unsuccessful attempt. Score is steady now on the board. We can see. किती आहेत now? On board. This is the match between Shivleshwar Shivra and Ambelepada. Score run have been. On the score 10 runs are there with the loss of 2 wickets. This is the completion of first over. After first over 10 runs on board with the loss of 2 wickets. This is the match between Ambelepada and Shivle. First session completed by Ambelepada. They have scored 38 runs and there is the target of 39 runs. My very good friend, blossom friend Mahesh Bangar, welcome you. On his bowling mark, second bowler Arjun is getting ready. This time this is over of second mandatory power play. There we can see only 3 fielders outside the 30-yard circle. And according to the field, the bowler will have to bowl. The score is not so big. You have to depend only 39 runs. And bowling should be of that category. Arjun is getting ready. This time, what a great shot! Going and gone. Maximum. Plenty of prizes here by Yogesh Bangar, Prashant and all his colleagues. 100 rupees. Prize has been delivered to this batsman. I think Swapnil is there. What a great shot by him. Biki is there, I think. Yes, score is moving now on 16 with the loss of 2 wickets. This is the second over is in progress.
Friends, you are watching match between Ambalipada and Shiv Shiveshwar Shivwe. Balamate is very experienced contender. He hasn't got that chance to play any ball. This time the ball is in the air for a long time. There is a chance of catch. Drops it. What a great moment. Catches wins the matches. We always get across this thing, and we remember one thing. When Rohit Sharma had dropped in that match, he had scored 264 runs. What a great knock by him. And there was a chance dropped by the fielder. Here's Arjun is getting ready once again. This time good looking shot, firmly hit, firmly put away. Fieldsman available there, fields that ball, returns it. Meanwhile, batsman had enough time to collect one single. With the help of this one single, score is now 18. With the loss of 2 wickets, this is the second over. We are in second over. Arjun, I think, has started this over, and 3 deliveries were there. 8 runs have been conceded by the batsmen. This time, what a great shot! Put away firmly. Ball is racing all the way for 4 runs. A1 branded 4 runs. Thank you so much. Score is moving now on 22 and target is 39. Every big shot derives this match from Ambalipada. This time what a good shot. This is the class of this batsman Vicky. Once again ball is crossing the boundary line. 4 runs. For Vicky Pawar, what a great batsman he is. He has all kind of potential. Having a potential is a different kind of thing, and application is very important. Is rather different thing. In this match, we saw great batting by Gaurav earlier. He got out with the contribution of 4 runs. Here is Vicky is in a great touch now. मित्रांनो धन्यवाद. मला इंग्रजीतून समालोचन करण्याची खऱ्या अर्थाने इथे मात्र विनंती केली होती, शिफारस केली होती. माझा फार जुना मित्र परिवार इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून इंग्रजीमध्ये समालोचन झालं. पुन्हा एकदा जाऊया आपल्या मातृभाषेतून. माझ्या मराठीचा बोलू कौतुके, जो अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, साच आणि मवाळ मथुरा आणि रसाळ शब्द जैसे कळले अमृताचे. मराठीतून या चालू सामन्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहे. यावेळेस हे षटक इथे मात्र संपले. 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 30. 16 कुठं 36 आहे ते 36. आणि फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इफ आय एम नॉट रॉंग, अगोदर निश्चितच 38 धावा झाले होते. 39 धावांचा लक्षाचा धावफलकर धावा. यस, पार्डन. गुणसंख्या लेखक सातत्याने बदलत चाललेत आणि आमच्यासाठीचं काम कुठेतरी कठीण होत चाललंय. गुणसंख्या लेखक चांगला असणं समालोचकासाठी कधी चांगलं असतं आणि त्याचं अर्ध काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. हरकत नाही. 26 धावा या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 39 धावांची गरज असताना मला असं वाटतं यानंतर 13 धावांची गरज आहे. या निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता शिवळेश्वर शिवळा वर्सेस आंबेपाडा या 2 संघादरम्यानचा सामना सुरू आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलाय. यानंतर येणारी 3 षटकं असतील म्हणजे 18 चेंडू असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायचंय 13 धावांची गरज असेल. क्रमांक 3 साठी गोलंदाज बाळामते आणि एखादा षटकार निश्चितच जर त्याच्या बॅटमधून दाखवला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज तुझ्यासाठी अवेलेबल असेल. योगेश याच्याकडून गोलंदाज क्रमांक 3 साठी तयार आहेत. कुणाल 26 धावा धावफल करत यावेळेस
काय झालंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा फलंदाजाचा जीव भांड्यात पडलेला होता. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने त्याला वाचवलं. यापूर्वी त्यांची काहीतरी निश्चितच फार मोठी मैत्री असेल. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला गेला. धावपलकर धावा 26 असताना 13 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार असतील कुणाल. वन्स अगेन गेटिंग रेडी. यावेळेस काय झालंय पायांमध्ये चेंडू होता. ती धार मला असं वाटतं बाळा मते याच्या फलंदाजीमध्ये पूर्वीसारखी कदाचित राहिली नाही. आणि निश्चितच वयोमान माणसाचं जसं वाढत जातं तसं तसं शारीरिक क्षमतांचा ऱ्हास होत जातो. त्यावर मर्यादा येतच असतात आणि मैदानाच्या आतमध्ये त्या मर्यादा आपण कदाचित जागवतात. नाही मला ज्यापर्यंत माहिती निश्चितच पोचते. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारणारा फलंदाज आहे. परंतु पाहायचंय मला असं वाटतं आज थोडेसे ऑफ कलर असावेत. प्रत्येक फलंदाजाचा गोलंदाजाचा दिवस असतो. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे. सरळ बॅटने फुलटॉस चेंडू खेळून काढणं हा नजारा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निश्चितच क्षेत्ररक्षक येतात. वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून चेंडू अडवतात, फेकी करतात. 2 धावा यावेळेस धावपलकर जोडण्याची संधी होती. ती संधी ते मात्र साधली गेली. धावपलकर एकूण धावा यावेळेस अंकित झालेले आहेत 29. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आहे. चेंडूफळीचा कोणता संपर्क आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. धावपलक यावेळेस स्थिर असताना गोलंदाज क्रमांक 3 साठी कुणाल याला मात्र इथे आणलं गेलेलं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस फटका हा निश्चितच गोलंदाजाला सन्मान देत असताना खेळला गेलेला आहे. 1 धाव इथे मात्र धावपलकर लागेल. मराठीमध्ये एक म्हण आहे रवी, गरज ही शोधाची जननी असते. मैदानाच्या आतमध्ये जे काम निश्चितच सोयीने होईल त्यासाठी दाबण वापरला जाऊ नये असं म्हणतात. कारण जी गरज आहे ती फार कमी आहे धावांची आणि त्या पद्धतीने अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन फलंदाजी होते. गोलंदाज तयार. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे. ओस बॉलर साइड चेंडूला प्लेस केले. एकदम निश्चितच अवेलेबल असेल. बाळामध्ये चांगल्या पद्धतीने मिडल करतो चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव या धावपलकर जोडली गेली आणि मला असं वाटतं तिसरं षटक इथे मात्र शांततेने संपलंय. तिसऱ्या षटकाच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 31 आणि हा सामना जिंकण्यासाठी यानंतर 8 धावांची गरज असेल शिवळेश्वर शिवळे या संघाला. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सुरू होते जाऊया डीजेच्या माध्यमातून सुरेश संगीत ऐकूया. सुरू आहे त्यामध्ये 12 चेंडूंमध्ये मला असं वाटतं फक्त आणि फक्त 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो अखंड ईशाने तुमची एकच बाजू लोकांसमोर येत असते. कधीतरी अपयश सुद्धा आलं पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने इथे मात्र खेळ चालतोय इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा हे मात्र पाहणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 8 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. अशक्य असं काही नसतं, शक्य करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा असं टोटल सुद्धा डिफेंड केलेलं आपण पाहिलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 8 धावा. अलीकडच्या सीझन मध्ये वडवली बी आणि गोरसाईची झालेली मॅच प्रत्येकाला माहिती आहे. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असताना 3 धावा सुद्धा शेवटच्या षटकामध्ये दिल्या नव्हत्या. बाळामते यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एका प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज योगेश बांगर यांच्या माध्यमातून. क्रमांक 4 साठी गोलंदाज सचिन. फुलटॉस यावेळेस संधी इथे मात्र दिली गेलेली होती षटकाराची आणि 200 रुपये इथे मात्र मिळवण्याची. पाहायचं यावेळेस मला असं वाटतं बाळामते सर्वाइव्ह वाचलेले आहेत. दोन्ही संधी मात्र इथे मात्र धुळीस मिळाल्या असं म्हणायला हरकत नाही. तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि शेवटी काहीतरी हातामध्ये येत असताना थोड्याफार फरकाने वाचला असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव धावपलकर लागलेली आहे. धावपलक आपण पाहू शकाल यावेळेस झालेले आहे 32. 32 धावा धावपलकर आहेत आणि मला असं वाटतं 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच एकेरी दुहेरी धावांनी हा सामना संपवला जातो अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन आणि किंवा MSD स्टाईलने हा सामना संपवला जातो. येणाऱ्या काळात निश्चितच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. 1 विकेट अवे फ्रॉम द विक्टरी.
इथे सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलेले बॉटम हॅमचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला आणि एक धाव या धावपलकावर घेण्याची संधी होती, ती हेरली आहे आणि ती धाव कंप्लीट केली. धावपलकावर एकूण धाव आहेत नेटसल फिगर 33 आणि निश्चितच 6 धावांची यानंतर गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 39चं टार्गेट आहे. एका षटकारासाठी 300 रुपये. फुलटॉस पायचे, योग्य उंची, योग्य अंतर, चेंडू झाला चुमांतर, षटकार. आणि निश्चितच हा सामना इथे मात्र शिवळेश्वर शिवळे संघाने जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बाळामतेसाठीचे 300 रुपये लगेच जमा करा.